आदरणीय किरण शेठ मडवी एक युवा नेतृत्व यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी संतोष दादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किरण शेठ मडवी एक डॅशिंग युवा नेतृत्व यांचं सन्मान करावा। केडीएच वाघिवलीवाडा संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते गावदेवी बेलवली संघाला। आकाश पवार आणि राकेश म्हात्रे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूला केडीएच वाघिवलीवाडा संघ खरं तर ज्याच्या नावानं हा ओळखला जातो तो सूरज पहिलं षटक घेऊन आलाय। सूरज पाटील कुंडेवाहाळ विलेज एंड कडून गोलंदाजीला सज्ज होतोय। राकेश म्हात्रे पनवेल तालुक्यातील एक दिग्गज खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू त्याच्या समोर। पहिलाच बॉल पाकपुटला जाऊन कट करायचं होतं, वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। सत्यवान पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। राकेश आणि सूरज असं बॅटल। यावेळेला मागच्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय। सूरज खरं तर बॉल रिलीज करत असताना खांद्याचा वापर करतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, चांगल्या टप्प्यावरती बॉलला रिलीज करतोय आणि राकेश ऑफ साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश मात्र येत नाहीये। आगो टप्प्याचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून फक्त टपली मारली आहे, दिशा दिली आणि कव्हर्स मध्ये जाणारा पहिला चौकार येतोय राकेश म्हात्रेच्या बॅट मधून। पहिला चौकार राकेशच्या बॅट मधून आलाय, स्वतःचं संघाचं खातं उघडतोय। चांगली गोलंदाजी, समोर टाकलेला बॉल, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न राकेशनं केला, टायमिंग साधू शकत नाहीये। वेग फार चांगला आहे, कंट्रोल फार चांगला आहे सूरजकडे। या वेळेला रडार मध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून। राकेशच्या बॅट मधून आलाय हा दुसरा मोठा फटका। थँक्यू। 10 धावा धावफलकावरती आल्यात। या वेळेला डोक्याचा वापर केलाय, अगदी एखाद्या व्यावसायिक खेळाडूनं मारावा तसा फटका राकेशनं मारला। बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधून चेंडूला काढलं आणि तिसरा मोठा फटका या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला। 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 14 धावा या गावदेवी बेलवली संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात। कमॉन डीजे। पाहायला मिळाला रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं 5वं पर्व सुरू आहे आणि या 5व्या पर्वाच्या पहिल्याच रात्री सोनाई 11 तळेगाव संघानं सुपर 16 मध्ये प्रवेश नोंदवलाय। त्या संघाचं नेतृत्व करणारा सूरज आणि त्याचा ग्रामीण संघ, गावचा संघ केडीएच वाघिवलीवाडा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आणि पहिल्या रात्रीमध्ये अजित मुंगाजीनं केलेला बहारदार खेळ आपल्याला विसरून चालणार नाहीये। स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान अजित मुंगाजीला मिळाला, तो या स्पर्धेचा आयोजनकर्ता देखील आहे। दर्शन पाटील या वेळेला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करताना ऑन साइडला खेळायचं होतं, टायमिंग साधू शकला नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती आकाश पवार ठरलाय गोल्डन डकचा शिकारी। कमॉन डीजे।
तो 0 या धावसंख्येवरती बाद झाला। पहिल्याच बॉलवरती दर्शन पाटीलने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि गावदेवी बेलवली संघाला टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वाघिवलीवाडा संघाच्या समोर बसलाय तो पहिला धक्का। अजय पाटील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 30 सर्कलचं हे दुसरं षटक आहे। एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये उभा आहे। एक खेळाडू लॉंग ऑनला पाहतोय, एक खेळाडू मिड विकेटमध्ये पाहतोय आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षणाची अगदी चांगली भिंत उभी केली आहे ती वाघिवलीवाडा संघाच्या कर्णधारानं। दोन मोठ्या संघांमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। दोन्ही संघांचा जर बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ म्हणजे गावदेवी संघ आणि दुसऱ्या बाजूला वाघिवलीवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही टीमकडे स्ट्रॉंग अशी बॅटिंग लाईनअप या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एक हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा पाहायला मिळणार। सत्यवानचा हा बॉल, थोडंसं दर्शनचा हा बॉल समोरच्या रिजन मध्ये खेळून काढलाय, एकच रन मिळतीये। राकेश गेली कित्येक वर्ष बेलवली गावाकडून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, बऱ्याचशा ट्रॉफीज आपल्या संघाला त्याने जिंकून दिलेल्या आहेत आणि या खेळाडूकडे सगळ्यांची प्रामुख्याने नजर असेल। बॅटला बॉल स्पर्श झाला, पाठीमागच्या बाजूला एज कॅरी केली विकेट कीपरनं। ही मोठी विकेट जातीये, गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि राकेशला आता परत यावं लागणार। कमॉन डीजे। गोलंदाजी या 3 बॉलवरती केली आहे। 3 बॉलवरती त्यानं 2 विकेट घेतल्यात। पहिल्या बॉलवरती त्यानं बाद केलं आकाश पवारला आणि तिसऱ्या बॉलवरती राकेश मात्रेची एक मोठी विकेट त्यानं मिळवली आहे। गोलंदाजीतली दहशत खरं तर त्याची आता पाहायला मिळते आहे। पॉवर प्लेचं दुसरं स्वतःचं पहिलं षटक तो हाताळतोय आणि 2 मोठे ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये त्याला यश मिळालंय। आकाश सोरगे पनवेल ग्रामीण क्रिकेटमधला अत्यंत स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असलेला खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या समोर दर्शन अचूक अशा टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, अगदी चांगल्या टप्प्यावरती बॉलला रिलीज करतोय आणि बॅट्समनला हात खोलण्याची संधी देत नाहीये तो दर्शन पाटील। पंचांकडे अपील, लोअर फुलटॉस बॉल अगदी पायावरती जाऊन आदळणारा आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते। गणेश बाविस्कर सर घाटकोपर, नीरज राणावत सर नवी मुंबई आणि त्याचबरोबर माहुलचे आमचे हेमंत कोळी सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। हा लूज बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी जोरात धावला होता क्षेत्ररक्षक प्रतीक सुरते, बाळा, खरं तर सगळे बाळा या नावाने त्याला संबोधतात। चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव मिळतीये। दर्शन पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय बेलवली संघाला। चांगला बॉल स्टिअर केलाय गॅप मध्ये, अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू घरंगळत राहिला। एकच धाव मिळाली आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि गावदेवी बेलवली संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18। पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या। राकेशनं चांगली सुरुवात केली होती परंतु दर्शन पाटीलनं पूर्णपणे मोमेंटम आपल्या बाजूला शिफ्ट केला। 4 धावा त्यानं खर्च केल्या। बॅट्समन आकाश पवार आणि राकेश मात्रेची महत्वाची विकेट त्यानं मिळवली आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणण्याचं काम केलं ते वाघिवलीवाडा संघाला। आकाश सोरगे आणि अजय पाटील या 2 फलंदाजांकडून फार अपेक्षा असेल। एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे ती बेलवली संघाला। 30 सर्कलचे निर्बंध आता हटवले गेलेत।
क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची तुम्हाला मुभा असते. अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट करताना दिसतोय तो वाघिवलीवाडा संघाचा कर्णधार सूरज पाटील. स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. कमी गतीनं टाकलेला बॉल जागेवरून फक्त कट करण्याचा प्रयत्न आकाशचा. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 धावा या गावदेवी बेलवली संघाच्या धावफलकावरती आहेत. फटका फसलाय. थोडंसं लेग ब्रेक होता. टायमिंग व्यवस्थित करू शकला नाहीये आकाश आणि एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 19. साईश लॉजिस्टिक टाकीगाव संघानं 2 सामने आज जिंकलेले आहेत. क्वार्टर फायनल साठी ते क्वालिफाय झालेत. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं देखील एक मॅच जिंकली आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण अनुभवतोय. समोरच्या दिशेनं एकच धाव. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. कम्युनिकेशन फार चांगलं आहे. कॉलिंग अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि थोडीशी चुकी झाली. थ्रो अगदी व्यवस्थित आला होता. सूरजनं गॅदर केला नाही आणि सिंगलला क्विक कसा रिप्लाय देत डबल मध्ये कन्वर्ट केलं. एकूण धावसंख्या झाली आहे ते 22. 21 रन स्कोरबोर्ड वरती. थर्ड ओव्हर प्रोग्रेस मध्ये सरळ समोर थोडासा हॅमर पद्धतीने खेळलाय हा फटका. 2 धावा आणि चांगली रणनीती. दोन्ही बॅट्समन मोठी रिस्क घेत नाहीयेत. त्यांना माहिती आहे विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं आहे. डबल्सनं धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. कट केलाय पाठीमागच्या बाजूला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि मिळतायत 4 धावा गावदेवी बेलवली संघाला. सत्तावीस धावा धावफलकावरती. 27 रन स्कोरबोर्ड वरती. चांगलं क्रिकेट. अगदी अजय पाटीलचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. संघ अडचणीमध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये त्यानं फार चांगली इनिंग बिल्ड केली आहे. टॅपिंग क्रिकेट. अगदी अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये असं टॅपिंग शॉट आपण पाहत असतो. चांगल्या पद्धतीनं टॅप केलेला हा बॉल. सिंगल मिळाली आहे ती अजयला आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 28. 9.33च्या ॲव्हरेजनं 28 धावा बेलवली संघाच्या धावफलकावरती लागल्यात आणि तिसऱ्या विकेटसाठी 13 रनची पार्टनरशिप देखील बिल्ड केली जाते. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. मैदानामध्ये ड्रिंकची मागणी केली जाते. या 2 ओव्हरमध्ये 30-35 धावा जर बेलवली संघाने जमा केल्या तर एक चांगली टोटल ते प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट जमा करू शकतात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आत्तापर्यंत इकॉनॉमिकल या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली आहे ती केडीएच वाघिवलीवाडा संघाची. हेलो सूरज, लेकिन जिस तरह से गेंदबाजी करेंगे वाघिवलीवाड़ा टीम के पहले ओवर में 14 रन आए थे, लेकिन उसके आने वाले अगली 2 ओवर में 14 रन आए. यानी गेंदबाज कहीं ना कहीं बल्लेबाजों पे और आखिरी 2 ओवर में दूसरी 2 ओवर में थोड़े से हावी होते हुए नजर आए. पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में सिर्फ 4 रन दिए थे. शायद दर्शन थे गेंदबाजी करने के लिए. तीसरे ओवर में फिर से एक बार सूरज पाटिल आए और थोड़ी सा रोक लगाया. जो रन आने चाहिए थे अगले 2 ओवर में शायद वो रन नहीं मिले. कारण कि जिस तरह से पहले ओवर में 2 षटकार लगाए थे बल्लेबाज राकेश मात्रे जैसे ही आउट हुए, जो ओग था, जो रन बढ़ रहे थे वो कहीं ना कहीं उन रनों पर रोक लगाते हुए गेंदबाज सूरज पाटिल और दर्शन जिन्होंने सिर्फ 4 रन खर्च किए थे, यानी थोड़ा सा कहीं ना कहीं संयमी शांत खेल दिखाते हुए नजर आए. अगले 2 ओवर में राकेश मात्रे आउट होने के बाद क्या जो आने वाली 12 गेंदें हैं क्या
स्कोर कितना बनेगा। हम सुबह से देख रहे मुकाबले 69 रन का टारगेट यहाँ पर चेस हुआ है, 65 रन भी चेस हुए। तो इस अगले 2 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे, ये बात थोड़ी सी ध्यान में लानी होगी आने वाली 2 ओवर में बल्लेबाजी करते समय बेलवली की ये दोनों बल्लेबाजों को। निश्चित रूपानं प्रशांत जे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, हे दोन्ही फलंदाज आहेत ना आता खेळपट्टीवरती सेट झालेत, बराच वेळ त्यांनी या खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केलाय, त्यामुळे निश्चित रूपाने चांगल्या फटकेबाजीची अपेक्षा असेल या 2 फलंदाजांकडून। परंतु दुसऱ्या बाजूनं वाघिवलीवाडा संघ देखील तितक्याच ताकदीनं उतरलाय आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग देखील त्यांनी इथे सादर केली आहे। भागेश स्वतःचं पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आलाय, कमी गतीनं टाकलेला बॉल, पहिल्याच बॉलवरती पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, अगदी कमी गतीनं टाकलेला बॉल, बॅट्समन जोरात येणाऱ्या बॉलसाठी रेडी होता, त्यानं शेवटपर्यंत वेट केलं, वॉच केलं बॉलला आणि फक्त सन्मान देत सिंगल घेण्याचं काम केलं। 29 धावा, 29 रन स्कोरबोर्डवरती। भागेश, आकाश चोरगे एक चांगलं बॅटल आता मात्र पाहायला मिळणार। आकाश स्ट्रगल करतोय, बॅटवरती बॉल कनेक्ट होत नाहीये आणि आता मात्र कौतुक करावं लागेल, भागेश वेग जास्त देत नाहीये परंतु टप्पा या गोलंदाजाचा फार चांगला आहे, लाईन फार चांगली आहे आणि मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये, हात खुले करण्याची संधी देत नाहीये तो बॅट्समन आकाश चोरगे आणि अजय पाटीलला। 29 धावा, 30 धावा या धावफलकावरती। ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय हा बॉल, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते। 31 धावा धावफलकावरती आहेत। बेलवली आणि वाघिवलीवाडा 2 पनवेल तालुक्यातील ग्रामीण टेनिसच्या पटलावरचे मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत। कमी गतीनं टाकलेला बॉल, वेट केलं, वॉच केलं, टायमिंग व्यवस्थित करू शकला नाहीये, उंची जास्त, लांबी कमी, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मोठी विकेट गेली आहे। ज्यानं आतापर्यंत सावरलं होतं बेलवली संघाला तो अजय मात्र बाद होतोय आणि हा 3रा धक्का बसतोय। कमॉन डीजे। भागेश एक सिनियर खेळाडू आहे, चांगला अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी या गोलंदाजाच्या पाठीमागे आहे, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय। एक चांगल्या सिच्युएशन मध्ये मोठ्या फलंदाजांच्या विरुद्ध कसे चेंडू हाताळायचे हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे प्रशांत, आणि ते ओळखून त्यानं या 4थ्या ओव्हर में मोटे फटके मारू दिले नहीं है। निश्चित सूरज ऐसा लग रहा है कि जो भागेश जो गेंदबाजी कर रहे हैं काफी नजदीकी से इन बल्लेबाजों को देखा है, क्योंकि कोई भी ज्यादा, हमने सभी गेंदें देखी भागेश की, चेंज ऑफ स्पेस गेंद और ये गेंद लाजवाब गेंद, स्लो ओवर गेंद, हल्की सी स्लो गेंद थी, ज्यादातर फास्ट भी नहीं थी, ज्यादातर स्लो भी नहीं, और गेंद जाती हुई सीधी स्टंप पर और एक विकेट का पतन। लगातार वेरिएशन देखने को मिल रहा है मैदान के ऊपर भागेश की ओर से। वहां में क्या होता है, जब बल्लेबाज बल्लेबाजी करता है तो थोड़ी सी मुश्किलें पैदा होती है, एक गेंद फास्ट आ रही है, एक गेंद स्लो आ रही है। गेंदबाज क्या कर रहा है मैदान के ऊपर जब गेंदबाजी करने के लिए, ये चतुराई बल्लेबाज के पास होनी चाहिए, लेकिन वो कमतरता कहीं ना कहीं बल्लेबाज के पास है, यह सजान दिखता हुआ मैदान के ऊपर। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, चांगला चेंडू प्रशांत प्रभावित केलंय। दर्शन पाटील आणि भागेश सुरते या 2 फलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवलंय ते गावदेवी बेलवली संघाच्या फलंदाजांना, मोठे फटके मारू दिले नाहीयेत, आक्रमण करू दिले नाहीये आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला आपल्या बाजूने। हा देखील कमी गतीने टाकलेला बॉल, स्वीपचा फटका, व्हाट अ कमिटमेंट, काय त्या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षणातलं योगदान देत असताना क्षेत्ररक्षक 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय प्रशांत आणि एकूण धावसंख्या झाली आहे
ती 33 33 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लग चुका है, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाजों की। जिस तरह से गेंदबाजी की, राकेश म्हात्रे आउट हुए में पहले ओवर में एक छक्का 2 चौके दागे थे। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 4 दर्शन, और उसके बाद सूरज ने फिर 10 रन दिए, और आखिरी भागेश जो चौथी ओवर फेंकी थी, भागेश ने सिर्फ 5 रन किए। क्या लाजवाब वापसी। पहले लग रहा था जैसे राकेश म्हात्रे बल्लेबाजी कर रहे थे, लग रहा था ऐसा कि 70 75 70 के आसपास, 65 70 के आसपास स्कोर हो सकता है, लेकिन जिस तरह से वापसी दिलाई इन गेंदबाजों ने आगने वाली आखिरी 3 गेंदों में, 3 ओवर में लाजवाब वापसी की है अपने टीम के लिए एक गेंदबाजों ने। निश्चित रूपानं पूर्णपणे कमबॅक केलाय। पहिल्या ओव्हर नंतर डॉमिनेट करणारी गोलंदाजी केली आहे ती केडीएच वाघिवलीवाडा संघाच्या गोलंदाजांनी। प्रणित गायकर हा नवीन बॅट्समन मैदानामध्ये, आकाश सोरगे अजूनही मैदानामध्ये कायम आहे। आकाशकडून सगळ्यांना अपेक्षा असतील, याच्या बॅटमधून जर 1-2 षटकार आले ना तर एक फायटिंग टोटल संघर्ष करण्यासाठी धावसंख्येचं पाडवळ निश्चित रूपानं उभी करू शकते बेलवली टीम। परंतु सुमित पाटील पहिला चेंडू टाकतोय तो निर्धाव। खोलवर टप्प्याचा बॉल समोर, सूरजच्या हातामध्ये, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय। 2 धावा कंप्लीट, आणि या 2 धावांच्या मदतीनं 35 धावा या बेलवली टीमच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत। चांगलं क्रिकेट, चांगली बॅटिंग आता करावी लागेल आकाशला। या फलंदाजांवरती सगळ्यांची नजर आहे। स्लॉग ओव्हरमध्ये सुमित चांगले 2 चेंडू टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला हुक केलाय पाठीमागच्या बाजूला, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, आणि बऱ्याच अवधीनंतर तब्बल 10 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा चौकार बेलवली संघाला घेऊन जातोय 39 या धावसंख्येवरती। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। 39 रन स्कोरबोर्डवरती लागलेत। 1-2 मोठे स्ट्रोक आले तर 50 पर्यंत निश्चित रूपाने जाऊन पोहोचेल बेलवली टीम। परंतु सुमितचे जर चांगले चेंडू आले तर मात्र लोखलं जाणार। आकाश बॅकफूटवरून बॉलला लिफ्ट करत असताना सरळ कव्हर्सला असलेल्या छोट्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, आणि हा बसतोय 5वा हादरा बेलवली टीमला। कमान डीजे। या मैदानाचा जर आपण विचार केला ना तर इकडे वारे भरपूर वाहतात। सकाळच्या सत्रामध्ये वारे इतके वाहत होते की बॅट्समनला पूर्णपणे ॲडव्हान्टेज होता, अगदी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत होता। परंतु आता वारा देखील शांत आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स कव्हर करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय, आणि हा बॅट्समन मात्र बाद झाला आकाश सोरगे, ज्याच्याकडून सगळ्यांना फार अपेक्षा होत्या। तो जास्त काही करू शकला नाही, आणि आता राजेश पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय 7व्या क्रमांकावरती। 2 चेंडू शिल्लक आहेत। सुमितची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्लॉग ओव्हरमध्ये, आणि वाघिवलीवाडा संघ आतापर्यंत चांगल्या पोझिशनला। फुलटॉस सरळ बॅटनं समोर, सूरज चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव मिळते, आणि वाघिवलीवाडा संघाच्या फिल्डिंगचं पण कौतुक केलं पाहिजे। एक चांगल्या फिल्डिंगचं स्टँडर्ड त्यांनी सेट केलंय। चांगलं क्रिकेट, सुमित चांगली बॉलिंग करतोय, आणि हा निर्धाव चेंडू। पहिल्या सत्राचा खेळ संपलाय। 5 ओव्हरमध्ये 40 धावा जमा केल्या। त्या टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या गावदेवी बेलवली संघानं, आणि दुसऱ्या सत्रामध्ये 41 रनचं टार्गेट सेट केलंय ते केडीएच वाघिवलीवाडा संघासमोर। दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, आणि मायक्रोफोनवरती ऐकूयात आपण प्रशांतजी पुजारी सर यांना। धन्यवाद।
हॅलो हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच सूरजजी, ज्यांना मात्र पहिल्या सत्रामध्ये अर्थात पूर्वार्धामध्ये आपण सर्वांनी ऐकलं. मी प्रशांत पुजारी पुन्हा एकदा आलोय आपल्या सेवेसाठी, धावतं वर्णन घेऊन मायबोली मराठी भाषेमध्ये अर्थात अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड व स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. मित्रांनो, चालू सामना पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे, जो मात्र खेळवला गेला बेलवली विरुद्ध वाघिलवाडा या दोन टीम्सच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वाघिलवाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णयाला अनुसरून त्यांनी मात्र गोलंदाजी घेतली. आपल्या वाट्याला काय आलं त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं की आपण काय निर्धार करतो. ज्या प्रकारे निर्धार आखला गेला होता टीम वाघिलवाडाने की आम्ही विरोधकांना मात्र कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू, तो निर्धार मात्र यशस्वी झाला. एक जबरदस्त अशी क्रिकेटची शृंखला, गेली कित्येक वर्षांची ही प्रामाणिक ऐतिहासिक ओळख या गावाची, या विभागाची. आणि ओळीची स्पेशालिटी हीच आहे की या विभागाने, या परिसराने, या गावाने रायगड टेनिस क्रिकेटचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिलाय. आणि त्या सुवर्ण अक्षराच्या इतिहासामध्ये अजून एक पान जोडलं जात आहे, ते म्हणजे 2024च्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेला आयोजित करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओवळेने प्रचंड अशी मेहनत घेतली आहे. परंतु ही सर्व मेहनत घेत असताना ज्यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली या संपूर्ण आयोजनाचा थाट रचला गेलाय अर्थात रायगड टेनिस क्रिकेटचे रिव्हर्स स्वीपचे जनक अर्थात संतोष दादा म्हात्रे यांचं, जे आमच्या अगदी व्यासपीठावरती बसून प्रत्येक गोष्टीची पूर्तता ऑफिशियल्स पर्यंत जाते का, प्रत्येक क्रीडा रसिकाला हा स्पर्धा पाहत असताना कुठली त्रुटी तरी येत नाहीये ना, सर्व खेळाडूंना योग्यरित्या सर्व गोष्टी पोहोचवल्या जात आहेत ना, अतिशय सुसज्ज, डिसिप्लिन, शिस्तबद्ध आणि नैन्यरम्य असं आयोजन आज मात्र या ओळ्याच्या मैदानावरती आज निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतं. औटीचं मैदान निश्चित स्वरूपाने एक ऐतिहासिक मैदान आहे आणि माझ्या देखील क्रिकेटिंग करिअरमध्ये या औटीच्या मैदानाचं भरपूर सारं योगदान आहे. जय हनुमान खाडेकर संघामध्ये तालुका या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जेव्हा मला खेळवलं गेलं होतं तेव्हा मात्र पहिल्यांदाच आमंत्रण दिलं होतं प्रकाश खाडेकर साहेबांनी. याच मैदानावरून माझ्या देखील क्रिकेटिंग करिअरला सुरुवात झाली होती आणि वाटलं देखील नव्हतं की ज्या मैदानावरून तालुक्याने या क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली होती तिथेच पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळेल का, आणि ती संधी आज मात्र स्वप्नपूर्ती बनून राहिली. तर पुन्हा एकदा करूयात सहर्ष स्वागत, घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहू शकता प्रणित गायकर, स्ट्राइक वरती असतील प्रतीक सुरते, नॉन स्ट्राइकर वरती असतील सूरज पाटील. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट, प्रणित ऑन मार्क, स्ट्राइक वरती असतील प्रतीक सुरते. एक मोठं नाव, पन्नाट वेगवान चेंडू बॅटीच्या आउटसाइड एज घेत थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातो. तेवढं सोपं नसणार सूरज आणि कंपनीला, कारण की बेलवली संघाची सर्वाधिक मोठी स्ट्रेंथ जर काय असेल तर ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. आणि सातत्याने असे कित्येक तरी सामने आहेत जे मात्र या संघाने आपल्या गोलंदाजीच्या बलबुत्यावरती एक हाती जिंकले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, ड्राईव्ह जरूर केला गेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण अजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलने धावसंख्येचं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झाला 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी रायगडमधील अजून एक नामांकित फलंदाज अर्थातच सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस जर सांगायचा म्हणला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याच्या संघासाठी भरपूर आनंददायी राहिला. परंतु आज मात्र बघा यावेळेस पहिला चेंडू हुक केलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू येतोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी 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 बिगेट सिक्सर. बद्दल सांगायचं म्हणलं तर रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून गतवर्षी 2023 आणि 2024च्या हंगामातला उत्कृष्ट ऑलराऊंडर हा पारितोषिकाचा मान ज्याच्या खांद्यांवरती ठेवला गेला तो सूरज मैदानाच्या आतमध्ये. मात्र वेगवान चेंडू होता, बॅटीच्या आउटसाइड एज खोलात टाकला गेला होता हा चेंडू. तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजू शकला नाहीये फलंदाजाला, ड्राईव्ह करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझनचं क्षेत्र पूर्णपणे खुलं केलं गेलंय आणि या क्षेत्राला टार्गेट करत असताना बॅटीच्या आउटसाइड एज घेत चेंडू मात्र विसावतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली आहे. एक बिग फाईट, एक मोठा सामना आपल्याला निश्चित स्वरूपाने पाहायला मिळणार आहे. मागील मॅच देखील काहीशी अशीच होते की काय असं वाटलं होतं, थोडंसं नाखुश केलं गेलं होतं, परंतु या मॅचमध्ये आता ती शंका दुरावली जाणार आहे. 41 धावा निश्चित स्वरूपाने एक छोटं आव्हान आपल्याला वाटतंय, परंतु टीम बेलवली एवढ्या सोप्या रीतीने या धावसंख्येला बहाल नाही करणार आहे. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड क्लास 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 सिग्नेचर शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा स्टायलिश षटकार.
तंत्रशुद्ध फटकेबाजी, ताकदची किमया आणि वेल टायमिंग या सर्व सूत्र ज्या खेळाडूच्या हातामध्ये आहे असा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये बरसला. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 3 चेंडूच्या सामन्यामध्ये 2 घले मोठे षटकार मात्र लगावलेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि आता मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खूप कमी वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला पाहायला मिळतात ना त्यावेळेला मात्र त्यांची मजाच निराळी असते आणि हेच क्रिकेटचं मादक सौंदर्य सूरजने आता दाखवलंय. मात्र तटवायचा होता परंतु दैव बलवंत ठरते. नशिबाची साथ, चेंडू येतोय सरळ फाईनच्या क्षेत्रामध्ये, येतोय 4 धावांसाठी. दणदणीत 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 चौकार. तर इथे मात्र आपण पाहतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय धावा अंकित केल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 17. नशीब देखील त्यांनाच साथ देते जे प्रयत्न करतात आणि कदाचित सूरजच्या या प्रयत्नांना नशिबाने साथ दिले की काय म्हणावं लागेल. बॅटीचे इनसाइड एज घेत चेंडू कदाचित यष्टांच्या अगदी जवळून गेला. दैव बलवंत त्याचं राहिलं, चेंडू मात्र स्पर्श झाला नाही आणि सीमारेषेच्या पलीकडे जात 4 धावांचा शिक्कामोर्तब यावेळेस मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 17 धावा, एक अप्रतिम सुरुवात मित्र असेच म्हणेन टीम बेलवलीच्या विरोधामध्ये. सातत्याने कडवट आव्हान असतं टीम बेलवलीच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना, कारण की त्यांची गोलंदाजीची स्ट्रेंथ एवढी भरभक्कम आहे, त्यांचा गोलंदाजीचा तोफखाना एवढा तिखट आहे की चांगल्या चांगल्या फलंदाजांची अक्षरशः नष्ट नाबूत होते. परंतु याच्यावरती मात्र सूरजने जो तोडगा काढलाय मोठ्या फटक्यांचा, अटॅक इज अ वेल डिफेन्स. जर प्रहार केले गेले तर नक्कीच आपली सुरक्षितता ही होतेच. हेच त्यांनी मात्र गमक अपनावलं आणि यामुळेच की काय आपण पाहतोय संघ मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबलाय. 17 धावांवरती 41चा पाठलाग करायचा आहे. इथून सांगायचं म्हटलं तर अद्याप देखील 24 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूंमध्ये. अजय पाटील यावेळेस मात्र आपण बघा तिखट बाउन्सर इथं मात्र दर्शवला गेला. अजय पाटील अजून एक वेगवान गोलंदाज, जर्सी नंबर 33. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्याला सन्मानित केले गेले आणि त्याची जर्सी कदाचित इथे त्यांनी परिधान केली की काय असं म्हणावं लागेल. IPL जवळ आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा धूमधडाका नुकताच पूर्ण झालाय ऑक्शनचा आणि आता वारे वाहू लागलेत क्रिकेटचे IPLचे. अकुटाप्याची लाईन होती, यावेळेस मात्र लॉफ केलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती वेल जज, कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहतोय दीप्तेशच्या माध्यमातून. विकेट मात्र इथे प्रत्येक सुरतेची होते बहाल. एक मोठं यश टीम बेलवलीला. सुरतेच्या खेळीचा मात्र अंत झालाय. आज असं वाटलं होतं की प्रत्येकचा खेळ पुन्हा एकदा जवळून पाहायला मिळेल की काय, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे त्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये निश्चित स्वरूपाने थोड्याशा चुका झाल्यात, 2 मोठे फटके आलेत, एक नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली, परंतु इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो हे गोलंदाजांना माहिती आहे. प्रयत्न करत राहणे ही खेळाडू वृत्तिमत्वाची प्रमुख ओळख असते आणि टीम बेलवली त्या गोष्टीला पूर्णपणे जाणते. एक चांगले षटक, एक निर्धाव षटक पुन्हा एकदा पूर्ण संघाला मॅच मध्ये खेचून आणू शकते आणि कदाचित गोलंदाज अजय त्याच्यात शोधामध्ये आहे की काय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, भागेश सुरते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो की थोडासा फेरबदल केला गेला. पाठी असलेला थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे बोलवला गेला फ्लाइंग स्वीप मध्ये. तर बघूया आता हा प्रयत्न यशस्वी होणार का. राईट अप ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याची लाईन, पुन्हा एकदा भडीमार केला जातोय. वेगाचा प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. एखादा आगीचा निखारावा निघावा आणि त्या आगीच्या निखाराला स्पर्श केल्यानंतर हुरपळून जावं एवढा वेगवान चेंडू इथे कदाचित हाताळतोय की काय अजय. सुंदर गोलंदाजी, कटिबद्ध आहेत कन्सिस्टन्सीवरती, लाईन आणि लेंथ वरती. प्रचंड मेहनत गोलंदाजी मधली त्यांची आज निश्चित स्वरूपाने आज आपल्याला पाहायला मिळते. खोला टाकला होता चेंडू, खोदून जरूर काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय परंतु 1 बाउन्स चेंडूला गॅदर करावा लागेल.
या 4 चेंडूंमध्ये अगदी एकच धाव आतापर्यंत खर्च केले गोलंदाज अजयने आणि पुन्हा एकदा विरोधकांना सांगितले करड्या आव्हानाने की मी अजून आहे या मॅचला जिवंत ठेवण्यासाठी. परंतु सूरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत टीम वाघीलवाडासाठी एक असायचं किरण हे सातत्याने एक वेगळा आनंद देईल. परंतु बेलवले टीमला माहिती आहे सूरजला थांबवायचंय कसं. बघूया हे प्रयत्न यशस्वी होतील का मात्र सूरज पुन्हा एकदा प्रयत्नांना पाडून काढेल. यावेळेस स्टार्ट अँड डिलिव्हर्ड. क्रिकेटचं मादक सौंदर्य काय असतं हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हरच्या डोक्यावर येतोय हा ब्रिलियंट माइटी हिट षटकार. प्रामाणिक घेतलेली मेहनत निश्चित स्वरूपाने एक दिवस आपलं नाव मोठे करते. याचं मूर्तिमंत उदाहरण सूरज याला आपण पाहू शकता. प्रामाणिकपणे क्रिकेट प्रती असलेली त्याची ही मेहनत आज मात्र त्याला टेनिस पटलावरती एक वेगळी ओळख बनवून देते. फक्त ताकदीच्या जीवावर नव्हे तर तांत्रिक दृष्ट्या देखील हा खेळाडू किती साऊंड आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरा षटकार त्याच्या बॅटीमधून आता आपल्याला पाहायला मिळालाय. अकुटापायची लाईन यावेळेस मात्र हुक केलाय. चेंडूला मात्र भिरकावून लावलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्रिकेट काय असतं आणि कशा प्रकारे हाताळायचं असतं हे सूरजला चांगलं माहिती आहे आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. येतोय हा घराघाती प्रहार 6 धावांसाठी षटकार. रन्स 30 धावा मात्र धाव फलकावरती आपण पाहू शकता. का या खेळाडूला गतवर्षीच्या हंगामातला उत्कृष्ट ऑलराऊंडर हे पारितोषिक दिलं गेलंय याची पुन्हा एकदा प्रचिती आसपासच्या सर्व क्रीडा रसिकांना हा खेळाडू पुन्हा एकदा या वर्षीच्या हंगामाच्या अगदी सुरुवातीला सांगतोय. हंगामाला नीटची सुरुवात देखील झालेली नाहीये परंतु सुरुवातीला जो ब्लास्ट दाखवलाय त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. चला चेंडू पुरवायचा आहे, बॉल द्यायचा. मित्र म्हणेल ही सुरुवात नाहीये तर हा ब्लास्ट सूरज नावाचा ब्लास्ट आहे जो मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सांगतोय की सूरज सज्ज आहे या वर्षीच्या हंगामासाठी. फक्त आणि फक्त लोकल क्रिकेट पुरता मर्यादित न राहता फक्त आणि फक्त ग्रामीण क्रिकेट पुरता मर्यादित न राहता याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव टेनिस पटलावरती कशा प्रकारे रोशन केलं जाईल यासाठी मात्र सूरजने जी मेहनत घेतली आहे याची वाह सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स त्याच लयमध्ये जिथून गतवर्षी थांबला होता तिथून पुन्हा एकदा सुरुवात या वर्षीच्या हंगामामध्ये केली आहे. आणि प्रत्येक क्रीडा रसिकाच्या गळ्यातलं ताईत म्हणून बनू पाहतोय तो म्हणजे फलंदाज सूरज ज्याच्या बॅटिंगमधून येतोय हा 4था षटकार. आणि टोटल जर का सांगायची म्हणली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये आणि ज्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार हा सूरजच्या नावावरती. तब्बल 28 धावांचं योगदान वैयक्तिक दृष्ट्या धावफलकावरती सांघिक 30 मध्ये. बॅटीची कदाचित आउटसाइड एज. यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे मात्र बाद. संधी देत नाहीयेत टीम बेलवलीचे गोलंदाज. सूरज सर्वाधिक मोठा अडथळा विजयाच्या रस्त्यामधला आहे हे बेलवल्या टीमला निश्चित स्वरूपाने माहिती होतं. परंतु एवढ्या वेगाने सूरज आमच्यावरती मारा करेल याची अपेक्षा कदाचितच बेलवली टीमने ठेवली होती. जवळजवळ सांगायचं म्हटलं तर सामना हा थोडासा झुकलेला दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये. परंतु क्रिकेट आहे, इथून कुठलाही करणं भाकीत योग्य नसणार आहे. अकुटापाची लाईन होती. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फाईनच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केला जातोय यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. चेंडू हातामधून निसटतोय. एकच धाव वरती समाधान राहावं लागेल. नवीन गोलंदाज अमोल पाटील यांना आपण पाहू शकता.
पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं, दुसरीवरती आली आहे सिंगल, ही देखील कॅच कंप्लीट केली जाऊ शकली असती. प्रयत्न अफलातून झाला आकाशचा, परंतु शेवटच्या क्षणी थोडासा बॅलन्स हातामधून निसटला आणि चेंडू देखील हातामधून निसटतोय. आजच्या दिवसामधील 5वा झेल इथे ड्रॉप झालाय, ही माहिती आमचे गुणलेखक मित्र अर्थातच भोईर साहेब चिंचपाडा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अतिशय सुंदर, अतिशय देखणं आणि अतिशय सुसज्ज असं इत्तमभूत गुणलेखनाची भूमिका ही मात्र केली जाते. आणि त्यांच्या गुणलेखनाला पाहून मला माझ्या शालेय जीवनातली हँडरायटिंग आठवली. शुद्धलेखनामध्ये कधी माझा नंबर आला नाही, मला कदाचित त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग देखील घेऊन दिला नाही. एवढं सुंदर असं गुणलेखन शुद्ध सुसज्ज मात्र केलं जाते आमच्या गुणलेखनाच्या माध्यमातून. बॅटीचा टॉप एज, चेंडू येतो डीप फाईनला, 4 धावांसाठी. अजूनही येतोय चौकार, चौकाराच्या माध्यमातून धावफलक थोडंसं पुढे जाते आणि जाऊन मात्र पोहोचते 35च्या घरामध्ये. सूरज थांबायचं नाव घेत नाहीये, सूरज थांबायचं नाव घेत नाहीये. आणि थांबणार तो सूरज कसला? वरचा सूरज मावळतीकडे चालतोय, परंतु हा सूरज मात्र थांबत नाहीये. कमालीचं प्रदर्शन, अपेक्षापेक्षा भरपूर चांगलं क्रिकेट आज मात्र सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या वेळेला कळालं की आज वाघिलवाडा संघ आज परफॉर्म करणार या मैदानावरती, त्यावेळेला आवर्जून सूरजची बॅटिंग पाहायची होती आणि तो मोह मात्र पूर्णत्वाला आणून दिलाय सूरजने आपल्या कमालीच्या खेळाच्या माध्यमातून. दोन्ही टीमचं एक विशेष कौतुक करावं लागेल. प्रॉपर ड्रेसिंग किटमध्ये ते इथे उपस्थित आहेत. दिवसेंदिवस जर सांगायचं म्हटलं तर रायगड टेनिस क्रिकेटचा जो स्टँडर्ड आहे आणि क्वालिटीचा जो दर्जा आहे तो वर चाललाय. प्रत्येक टीम, प्रत्येक खेळाडू हा त्याच्या संघाच्या प्रत्येक जर्सी आणि ड्रेस इक्विपमेंटमध्ये असतो, प्रॉपर ड्रेसिंगमध्ये असतो. ज्या वेळेला सामना संपतो त्याच्यानंतर मात्र योग्य पद्धतीने मैदानाच्या बाहेर येतात, हस्तांदोलन करतात आणि या षटकाराच्या बरोबरीने मॅच मात्र फिनिश होते. विजयाचा षटकार लगावला जातोय तो म्हणजे फलंदाज सुमित पाटीलच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वाघिलवाडा. आणि त्याचबरोबर टीम बेलवली तुमचं देखील तेवढंच कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, एक शिस्तबद्ध खेळ दाखवत आयोजकांना मात्र सहकार्याची भूमिका दर्शवली, याबद्दल तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज बघा, दोन्ही संघ एकमेकांना हस्तांदोलन करत मैदानाच्या बाहेर येतात.